आपण सर्वजण शिवाजीदादा आढळराव पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना चांगल्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. मला एक सांगा, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही जेव्हा उमेदवाराला इथं घेऊन आलो त्या उमेदवाराला आपण घोड्यावर मिरवणूक काढली. पहिलं घोडा मग बैलगाडी काढली का नाही? त्याच्यानंतर परत गावात कधी आले का? म्हणजे दादा, आम्ही 5 वर्षापूर्वी जे घोड्यावर आलो ते परत अजून काही इथं गावात आलेलं नाही. म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. एकदा पण नाही आले. आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जयेश, मी असेल, शरददादा असेल, आशाताई असेल, आमचा संघर्ष तुम्ही पाहिलेला आहे. आम्ही एकत्र का आलो? तुमच्यासाठी आम्ही तिघही काम करतो. तिघांच्याही कार्यकर्ते या गावात आहेच. मेघनाथ, तुमच्यातला संघर्ष आहेच कार्यकर्त्यांमधला. तू आहेच टिपायला. तुझं काय म्हणणं आहे? आम्ही तिघं एकत्र याच्यासाठी आलोय की नुसतं भाषण करून चालणार नाही. कामाचा माणूस निवडून दिला पाहिजे आणि तो आपल्या प्रसंगाला आपल्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे. आजपर्यंत शिरूर लोकसभेच्या मतदारसंघात 3 वेळा शिवाजीराव आढळराव पाटलांनी जेव्हा नेतृत्व केलं तेव्हा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या गावाच्या प्रति योगदान देण्याचं काम तर केलंच, पण प्रसंगाला, गावाच्या मदतीला, शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या मदतीला धावून आलेले आहे. ठीक आहे, भलेही आपल्या विरोधी पक्षामध्ये तेव्हाच असतील, पण आज आम्ही याच्याकरता आलेलो आहे. पुढं विधानसभेच्या निवडणुकीला जे व्हायचं ते होईल, पण आत्ता नुसतं भाषणं करणे, सोशल मीडियावर काहीतरी पाठवणे, मी लय निष्ठा जपतोय असे सांगणे, स्वाभिमान जपतोय असे सांगणे, असं करून जर आपण माणूस निवडून दिला तर परत काम करणारी माणसं तुमच्यापर्यंत येतील का नाही अशी माझ्या मनामध्ये शंका आहे. म्हणून तुम्ही सुधारणा, तुमच्या गावाच्या प्रति जेवढी कामं झाली ही 4 माणसं जी तुमच्यासमोर बसलेली आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही केलेली आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगतो, आल्या मंदिरात पाया पडलो, बाबाकडे गेलो, बाबांनी दादांना आशीर्वाद तर दिलाच, पण एक गोष्ट दादांनी त्यांच्या मुखातून तिथं सांगितली की 2027ला आपल्या झुंडीची यात्रा आहे. त्याचं प्लॅनिंग आपण चालू केलं आहे. त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी अजितदादांनी आम्हाला सांगितलेलं आहे. सांगितलं का नाही सांगितलं? मयूर होता, ताई मागं सरपंच होता, जयेश होत्या. त्याचा आराखडा आम्ही करतो आणि ह्या कामाच्या बाबतीत कळवळा आम्हाला तर आहेच आहे, अजितदादांना तर आहेच आहे, ते तर आपण करणारच आहे, पण तसा कळवळा यांना आहे, त्यांना नाही. म्हणून कामाच्या बाबतीत आपल्याला आपला तालुका, आपलं गाव पुढं न्यायचं असेल तर शिवाजीदादांशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी रयत वाऱ्यावर सोडली नव्हती. निवडून गेल्यानंतर 5 वर्ष फिरकायचंच नाही. ती रयतचं काय होईल ते तिकडं ते बघतील. आम्ही फक्त दिल्लीला जाऊ, तिथं भाषणं करू आणि लोकांना तत्त्वज्ञान शिकू, असं आता चालणार नाही. म्हणून आता ही सर्व पारोंड्याची लोक, विशेषतः आशाताईंवर प्रेम करणारे लोक आहेत, वल्लभ शेठवर प्रेम करणारे आहेत, माझ्यावर प्रेम करणारे आहेत, शरददादावर प्रेम करणारे आहेत. या गावातून होणाऱ्या मतदानपैकी 80 ते 85% मतदान हे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या घड्याळाच्या समोर झालं पाहिजे.
एवढं मात्र मला तुम्हाला निश्चित प्रकारे आवाहन करायचं आहे. तुम्ही सर्वांनी मुरली शेठ तुम्ही आवर्जून मला का उठवले याची मला कल्पना आहे, पण आता ठणकूनवारी झाली पाहिजे. कोणी पुढं आलं तर लेच्यापेची भूमिका घ्यायची नाही. शेवटी हे गाव, या गावाची जी ओळख आहे हे कैलासवासी दशरथराव पवार साहेबांच्या नावाने ओळख आहे. आणि दशरथराव पवार साहेब त्यांच्या आयुष्यामध्ये, हयातीमध्ये मला काय मिळते नाही मिळते त्याच्यापेक्षा मला माझ्या गावासाठी आणि परिसरासाठी काय काय काम करता येईल त्या कामाच्या बाबतीत दशरथराव पवार साहेबांनी काम केलेलं आहे. मला अजूनही आठवतंय, आजीदादा आम्ही इथं आलो, वादळ झालं तेव्हा, कोरोनाचा काळ होता. दशरथराव पवार साहेब तिथं फाट्यावर भेटले आणि आम्ही पुढे गेलो येणाऱ्या साईडला. त्याच्यानंतर कोरोनाच्या विळख्यामध्ये आपण त्याला वाचू शकलो नाही, आपण खूप प्रयत्न केले, पण दशरथराव पवार साहेब जरी आज असले असते ना, ते निश्चित प्रकारे कामाचा माणूस अजितदादा पवार साहेबांच्याच मागे गेले असते याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. म्हणून या गावातून चांगल्या प्रकारचं मतदान हे आदरणीय दादांना घड्याळ्याच्या चिन्हासमोर करावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो.